गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केलेत। डोंबिवलीमध्ये दबाव तंत्र असून सोसायटीची मीटिंग लावली म्हणून माझ्या मित्राला मारहाण केली असा आरोप दीपेश म्हात्रेंनी चव्हाणांवर केलाय। तर घाणेरडं राजकारण करून डोंबिवली शहराला काळीमा फासण्याचा प्रयत्न असल्याचंही म्हात्रेंनी म्हटलंय। डोंबिवलीमध्ये निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि काही लोकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे बेताल वक्तव्य करणं, लोकांना दबावतंत्र, लोकांवरती गुन्हे दाखल करणं, लोकांवरती तडीपारीच्या नोटिसेस काढणं आणि असं दबावतंत्राचं राजकारण डोंबिवलीमध्ये सुरू आहे। काल परवाच माझ्या एका माझा कॉलेजचा सहकारी होता, त्यांनी एका सोसायटीमध्ये आमच्यासाठी बैठक लावली होती। तर ही बैठक लावल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर घरी जात असताना त्यांना अशा पद्धतीने काही अज्ञात गुंडांनी मारहाण केलेली आहे। त्याची नोंद आम्ही पोलीस स्टेशनला देखील केलेली आहे। मी डोंबिवलीकरांना विनंती करतो की डोंबिवलीकरांनी या दडपशाहीच्या राजकारणापासून येत्या 20 तारखेला मतदान करून, मोठ्या संख्येने मतदान करून डोंबिवलीला या दडपशाहीतनं मुक्तता द्यावी अशी विनंती मी सर्व डोंबिवलीकरांना करणार आहे।